श्री सिद्धेश्वर मंदिर 5वा मैल कल्याण ते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा 2025 5वा मैल येथील सिद्धेश्वर मंदिरात श्री गणेशाचे पूजन, श्री विठ्ठल रुक्माईचे पूजन व शिवलिंगाचे पूजन करण्यात आले। त्यानंतर पालखी हिचेही पूजन करण्यात आले। तसेच हरिभक्त पारायण माधव केशव महाराज यांचे सुंदर असे कीर्तन झाले। त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे व माऊलींचे शाल पुष्पगुच्छ देऊन व श्रीफल देऊन स्वागत केले। त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतले। तसेच आलेल्या मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। देहू आहे आमचा गाव, विठ्ठल नामाला इथे भाव, अंधाराला घाबरत नाही, वारकऱ्यांची साथ आहे, डोक्यावर पंढरीच्या पांडुरंगाचा हात आहे, मोडेल पण वागणार नाही, ही वारकऱ्याची जात आहे, ही वारकऱ्याची जात आहे। खरं तर आज इथे येण्याचा योग मिळाला, कारण पहिल्यांदाच मी या कार्यक्रमाला येतो आहे। परंतु या अगोदर या 5वा मैलच्या पवित्र ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शिबिर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांना येण्याची सेवा या ठिकाणी मिळत होती आणि आजच मला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आणि इथे आल्यानंतर भारावून गेलो। कारण ज्या ठिकाणी नम्रता हा ज्ञानाचा मापदंड आहे त्या ठिकाणाचं नाव आहे वारकऱ्यांची शाळा। आणि म्हणून गावागावामध्ये वारकऱ्यांची शाळा भरवणं खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे। आज 32वे वर्ष आहे, पाहता पाहता 31 वर्ष पूर्ण झाली। मगाशी ठाणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ धर्मवीरांचा उल्लेख झाला। आज आता आम्हाला वाघ बघायला मिळत नाही, कारण ठाण्या वाघ निर्माण करणं हे वारकऱ्यांच्या हातामध्ये आहे। आणि म्हणून भविष्यामध्ये गावागावामध्ये वारकऱ्यांचा ठाण्या वाघ तयार झाला पाहिजे, त्याने आपल्या मातीची सेवा केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने समाजाची सुद्धा सेवा केली पाहिजे। आज आपण सगळेच जण ज्ञानोबांच्या गावाला निघालेले आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचा ज्यांनी 13व्या शतकामध्ये पाया रचला, ज्यांनी भावार्थ दीपिका निर्माण केली, ज्यांनी ज्ञानेश्वरी नावाचा मोठा ग्रंथ निर्माण केला, ज्यांनी आपल्याला प्रसाद म्हणून पसायदा निर्माण केलं आणि जे म्हणायचे की हे विश्वची माझं घर। या जगामध्ये मग तो हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, ख्रिश्चन असो, ईसाई असो, कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा असो, ज्ञानोबांनी या विश्वाला म्हटलेलं आहे हे विश्वची माझे घर, हे जग माझं घर आहे आणि घराला वाढवण्याचं काम भविष्यामध्ये माझे सगळे वारकरी या ठिकाणी करणार आहे। आणि म्हणून आपण मला वाटतं 17 तारखेपर्यंत आजपासून ज्ञानोबांच्या गावाला जाण्यासाठी आपण निघालेले आहे। बऱ्याच जणांनी सामान घेतलेलं आहे आणि हा सगळा प्रवास करत असताना पांडुरंगाचा, ज्ञानोबा माऊलींचा, महाराष्ट्रातल्या अनेक संतांचा, महंतांचा, अनेक विभूतींचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने तुम्हाला लाभणार आहे। आणि खरं तर दिंडी म्हणजे माणसाच्या परिवर्तनाची फार मोठी ताकद आहे। माणसाचं वर्तन बदललं पाहिजे, त्याने समाजाची, देवाची सेवा केली पाहिजे, वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे, या दृष्टिकोनातून हे दिंडी सोहळे खऱ्या अर्थाने आयोजित केले जातात। आणि म्हणून कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या माध्यमातून आज हा जो दिंडी सोहळा निघतो आहे, या दिंडी सोहळ्याला माझ्या भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा या मंचाच्या माध्यमातून मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। आणि कल्याण तालुक्यामध्ये, बदलापूर भागामध्ये, अंबरनाथ भागामध्ये आणि मुरबाड तालुक्यामध्ये मी काम करतो आहे। आमदारकीचं स्वप्न उराशी बाळगून पांडुरंगाची सेवा करावी म्हणून 2019 पासून काम करतो आहे। आणि म्हणून या ठिकाणी येण्याचा बऱ्याच वेळेला योग मिळालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा ज्ञानोबांच्या गावाला जाल तेव्हा तिथे नक्की साकडं घाला की समाजामध्ये गुणवंत जी माणसं आहेत, दानशूर माणसं आहेत, चांगलं काम करणारी माणसं आहेत, ती खऱ्या अर्थाने पुढे आली पाहिजे, नाहीतर अनितीचे ठेचण्यादंत जन्म आले संत। आज आपण बघत आहोत की अनितीचं मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण आहे। आणि म्हणून काल 2 दिवसापूर्वी एकाने मला प्रश्न विचारला, कसं पाऊस का थांबत नाही, तेव्हा त्याला मी उत्तर दिलं की निसर्गाला माहित आहे, पावसाला माहित आहे की महाराष्ट्र चुकतो आहे, महाराष्ट्रातला माणूस चुकतो आहे हे पावसाला माहित आहे, पण माणसाला अजून उमगत नाही। त्यामुळे दिवाळी
दिवाळी संपल्यानंतर सुद्धा पाऊस आहे, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि म्हणून जेव्हा आपण सगळेजण ज्ञानोबाच्या गावाला जाल तेव्हा ज्ञानोबांच्या चरणी एक प्रार्थना करा की आम्हाला काही मिळालं नाही तरी चालेल, पण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला भरभरून मिळालं पाहिजे। शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी जगला तर वारकरी जगेल, वारकरी जगला तर महाराष्ट्र जगेल, महाराष्ट्र जगला तर सारा जग जगेल। आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या दिंडी सोहळ्याला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षीच्या दिंडी सोहळ्याची सेवा करण्याची जबाबदारी आपण माझ्या मंचाच्या खांद्यावर द्यावी अशी माझी विनंती आहे। एक मोठी जबाबदारी जर मला दिली तर जेवढी मोठी जबाबदारी तेवढा देवाचा आशीर्वाद मोठा असतो असं म्हटलं जातं। आणि म्हणून माझ्या मंचच्या वतीने पुन्हा एकदा या दिंडी सोहळ्याला, या दिंडी सोहळ्यामध्ये एवढे आबालवृद्ध, लहान मुलं, माता भगिनी, महिला, वारकरी, घाटकरी, भारदार, चोपदार, कीर्तनकार, प्रवचनकार सगळे सहभागी झालेले आहेत। तर सगळ्यांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाचा आशीर्वाद सातत्याने पावला पावलावर आपल्या पाठीमागे राहणार आहे। धन्यवाद। जय धारकरी, जय वारकरी। जवळजवळ 32 वर्ष आपण पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर का 5 माईल खांबा येथून आपण आळंदी येथे जात असतो। खरोखर आपल्या मंडळाच्या वतीनं आपल्या परिसरामध्ये वारकऱ्यांचं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि खरोखर हे सांगायचं झालं तर आपले गुरुवर्य शंकर महाराज शाडकर यांनी आपल्या परिसरावर आणि चांगली कृपादृष्टी केलेली आहे। नुसतं कल्याण तालुक्यावर नाही तर आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये आमच्या गावामध्ये शिवनगरमध्ये सप्ताह सुरू झाला। त्या सप्त्यामध्ये महाराज प्रत्येक वर्षी सप्त्याची सुरुवातीची पूजा करण्यासाठी महाराज सप्ताह सुरुवात करण्यासाठी यायचे आणि आम्हाला ते मार्गदर्शन करायचे, परंतु आमच्या सप्त्यामध्ये पारायण होत नव्हता आणि महाराजांना थोडासा खंत वाटायची की पारायण व्हायला पाहिजे। आमचे विष्णू महाराज भंडारे वगैरे सर्व मंडळी विचार केला आणि महाराजांच्या शब्दाला मान देऊन आणि खरोखर आमच्या भागामध्ये वारकऱ्यांची अशी निर्मिती झाली की जवळजवळ आमच्या गावामध्ये शिवनगरमध्ये 500 ते 600 वारकरी असतील आणि ती हरित क्रांती जर झाली असेल तर शंकर महाराज शाडकर, सावळाराम महाराज डोंबिवलीकर आणि आमचे कबीर महाराज आळंदीकर हे माणसं आमच्या गावामध्ये येऊन केडी बाबडी लोक त्यांना समजावून सांगायचे वारकरी कसा असला पाहिजे, वारकरी कशासाठी झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने आपण आळंदीला जातो। हे संत जुने जे जाणते संत होते त्यांची आपल्यावर सर्वांवर कृपा आणि या ठिकाणी आपण सर्वजण आळंदी क्षेत्रामध्ये जात असताना अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण आपल्याला होतात आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपला मंडळ, आपले अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व सदस्य चांगल्या प्रकारचे काम करते। कोणत्याही प्रकारचे या वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही प्रकारचा असा अनुचित प्रकार होत नाही किंवा पैसे वगैरे असा खाण्याचा प्रकार होत नाही। फक्त ही सेवा अशी आहे की आपल्या गोरगरीब जनतेला पायी वारीच्या माध्यमातून आळंदीपर्यंत जाण्याची संधी या मंडळाच्या वतीने मिळतो। त्याबद्दल मी मंडळाला धन्यवाद देतो, कारण उद्या आमचा प्रस्थान आहे आंबेलोणा परिसराचा। मी वारकरी संप्रदायाचा उपाध्यक्ष आमच्या परिसराचा आणि म्हणून या वर्षी विष्णू महाराज भंडारेने असा आग्रह केला की तुम्ही या वेळेला यायलाच पाहिजे, कारण खरोखर आमच्या सारख्यांचं काम आहे आपल्या सर्वांना भेटी दिल्या पाहिजेत। कारण आपला वारकरी संप्रदाय वाढला तरच महाराष्ट्र वाचणार आहे, नाही तर महाराष्ट्र वाचणार नाही। कारण वारकरी एक प्रकारचा, एक चांगल्या प्रकारचा काम करणारा एक आपला वारकरी आहे आणि म्हणून आपण सर्वांनी वारीत चालत असताना कोणत्याही प्रकारचा कोणावर दोष, दुश्मन किंवा काही ठपका ठेवू नये, कारण एखाद्या वेळेला कार्यकर्त्यांची चुकी सुद्धा होऊ शकतो, परंतु त्यावेळेला आपण त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे की अमुक असं आमची अडचण झाली, आम्हाला एक त्रास झाला। या सर्व गोष्टी निवडण्याचं काम आपले मंडळ करतील आणि या मंडळाला जे मदत करतायत लोक, जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांना मी धन्यवाद देतो। सालाबाद प्रमाणे आपण त्यांना दान करतात काहीतरी देऊन आणि ही दिंडी चालू राहण्यासाठी आपण प्रयत्न करतात, त्याबद्दल मी सर्व देणगीदारांना देखील धन्यवाद देतो। आणि या मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र माधव महाराज केशव आणि 8 दिवसापासून आमची मैत्री आहे
आणि कार्यक्रमाला येत असताना ते नेहमी आपल्याला एक भेटतात, परंतु मी पहिलीच वेळ आपल्या प्रस्थानाला आलो. प्रत्येक वर्षी आम्हाला येण्याची संधी मिळावी आणि या ठिकाणी माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या मंडळाला धन्यवाद देतो. आणि पायी चालत असलेल्या सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करतो, आपण आपल्या फायद्यासाठी जातो, या मंडळाचा काही फायदा नसतो, तर वैयक्तिक आपण आपल्या फायद्यासाठी आळंदी क्षेत्रामध्ये जाऊन श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर आपण सर्वजण दर्शन घेऊन आणि चांगल्या प्रकारचं आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे. आणि ते पुण्य प्राप्त करत असताना आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मजल करीत आपण आनंदी क्षेत्रामध्ये गेलो पाहिजे, अशा पद्धतीने जाल अशी अपेक्षा ठेवतो. आणि सर्वांना मी या मंडळाला शुभेच्छा देतो, माझ्या पायीवारीत चालणाऱ्या सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. संप्रदाय कल्याण पायी दिंडी चाललेल्या सर्व माझ्या बंधू माऊली आणि माऊली यांना माझा साष्टांग नमस्कार. की आपला हा सोहळा कल्याण तालुक्याच्या अगदी शिस्तबद्ध प्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्हाला या सोहळ्याचे आमंत्रण घरपोच होतात, म्हणून आम्ही या विनंतीला मान देऊन तुमच्या सोहळ्यासाठी आम्ही हजर राहतो. एवढे पूर्व माझे 2 शब्द संबोधतो आणि सर्वांना तुम्हाला माझ्या वारकऱ्यांना पायी चालणाऱ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. पायी दिंडी प्रस्थान सोहळा या सोहळ्यामध्ये या ठिकाणी पायी दिंडी सोहळा जो आहे खऱ्या अर्थाने याचं 32वं वर्ष आहे. या 32व्या वर्षामध्ये याचं नेतृत्व जे आहे माधव महाराज यांच्याकडे आहे आणि ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ते नेतृत्व पूर्ण करतील आणि ही दिंडी जी आहे ती दिंडी सफल होईल, यात काही शंका नाही. आणि या दिंडीमध्ये सहभागी होणारे जे वारकरी आहे ते सर्व वारकरी या ठिकाणी या दिंडी सोहळ्यामध्ये जे काही नियम सांगितले ते नियमाचं पालन करतील, ही जी यात मला बिलकुल शंका नाही. कारण काय वारकरी जो आहे तो वारकरी या ठिकाणी नियमांचं पालन करणारा जो आहे आणि त्या नियमांचं पालन तो करतोय. आणि अशा प्रकारे ही दिंडी जी आहे ही दिंडी या दिंडीमध्ये सहभागी होणारे सर्व ज्या महिला आहेत, लहान आहेत, थोर आहेत, मोठे आहेत त्या ठिकाणी, आणि सर्वांना या ठिकाणी मी माझ्याकडून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतोय आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. या ठिकाणी वाकडे साहेब बोलल्यानंतर मी बोलणार नव्हतो, पण अध्यक्षांची माधुसाहेबांची बोलली की पाटील साहेब तुम्ही 2 शब्द बोला, म्हणून या ठिकाणी मी आपण 2 शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, कल्याण तालुका वारकरी संप्रदायाचे माझे फार जुने संबंध आहेत. जवळजवळ 20-25 वर्षापासून मी या समुदायाच्या बरोबर आहे, मी या समाजाच्या बरोबर आहे. आणि या ठिकाणी मी आज 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणी या कल्याण तालुका वारकऱ्यांच्या संप्रदायाच्या धर्मेशाच्या दिंडीच्या बरोबर नेहमी या सर्व सहकाऱ्यांच्या बद्दल नेहमीच मी संपर्कात आहे. आज या ठिकाणी इतका भव्य दिव्य असा हा कार्यक्रम गेल्या 32 वर्ष या ठिकाणी चालत आहे. याला मुख्य कारण या ठिकाणी गुरुवर्य सर्वांचे केशव महाराज कबीर यांच्या प्रेरणेने आणि सर्वांचे गुरुवर्य शंकर महाराज शाडकर ही व्यक्ती नसून हे परमेश्वराचा अवतार होतो. आणि परमेश्वर रूपाने हा व्यक्ती आपल्या शंकर या नावाने या ठिकाणी आपल्या भागात त्यांनी जन्म घेतला आणि आपल्या भागाची जर सुधारणा केली असेल, आपल्या भागाला जर सर्व चांगल्या मार्गाला लावला असेल तर शंकर महाराजांचं फार मोठं मोलाचं कार्य आहे. त्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला घर चालवत असताना इतका त्रास होतो आणि इतकं समुदाय बरोबर घेऊन चालणं आणि सगळ्यांच्या आता शंका सांगितली, आडी अडचणी असतात आणि आडी अडचणी मात करून वारकरी संप्रदाय हा जे वारकरी असतो हा प्रत्येक गोष्टीच्या ज्या आपल्यावर होतो त्याला वार करून पुढे जातो. एका मित्राने मला कारपूर्व सांगितली का पाटील साहेब तर एवढा पाऊस पडतं तो वारकरींचं मोठे हाल होते. वारकरी पावसाला नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही, कारण तो माऊलीचा भक्त असतो. माऊलीच्यासाठी जर किती पाऊस असतो द्या, पंढरपूरची यात्रा करत असताना डोक्यावर कापड घेऊन 20 ते 25 दिवस हा माझा वारकरी सतत चालत असतं आणि येतं 10 दिवसाची गोष्ट आहे. पाऊस का पावसाचा बाप येऊ द्या तरी पण आपण घाबरणार नाहीये, कारण आपण वारकरी आहेत, माऊलीचे वारकरी आहेत आणि आपल्यामध्ये जिद्द आहे
आणि जिद्द ही आपण घेऊन चालणे यासाठी काही असू द्या, आपला सुगम सर्व होईल. शांततेने या ठिकाणी आपल्याला जायचं. सर्व माधव महाराज असतील, आता मला वाटतं शारकर महाराजांचं सहकार्य करतो. सिद्धेसाठी खरोखर एका टाळ्या झाली पाहिजे. कारण घराणेशाही जी आहे, घराणेशाहीत आपण एखादा सरपंच होतो, सदस्य होतो, त्याचा मुलगा सरपंच होतो, पण वारकरी संप्रदायाच्या मने वारकऱ्यांना जर ग्रामस्थांना वेड्या वाकड्या लोकांना जर घेऊन जायचं असतील, त्याचं मार्गदर्शन जर करत असतील, तर आता सिद्धेश महाराजसाठी या ठिकाणी खरोखर चांगली एक व्यक्ती तयार झालेली, शुद्ध भाषा बोलण्याची पद्धत आणि सगळ्यांना मान सन्मान करणारा हा एक कीर्तनकार आहे. यासाठी खरोखर हा भविष्यामध्ये या समाजासाठी चांगलं काम करेल. आणि आपल्याला बघा, सर्व अध्यक्ष या ठिकाणी पांडुरंग पाटील असतील, सर्व आधी माझे सदस्य असतील, हे त्यांनी चांगलं काम केलेले. परंतु आता आपल्याला माधव रूपाने, मागे पांडुरंग रूपाने अध्यक्ष होता, माधव रूपाने आता ठिकाणी आपल्याला अध्यक्ष आहे. खूप चांगली व्यक्ती लक्षात ठेवा आणि चांगलं सहकार्य असेल आणि कुठलेही काही तुम्ही करून घ्या, कोणावर नाराज होणारी व्यक्ती नाही आणि ते सर्वांना घेऊन बरोबर चालतील आणि या भागाची आणि या मंडळाची जास्तीत जास्त उन्नती होईल अशी मी परमेश्वर अपेक्षा माऊलीकडे अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. आम्हाला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, कारण मित्रांनो मी बऱ्याच वर्षापासून या समाजाचे, या मंदिराच्या कारण मी एनआरसी कंपनीत काम करणार, एनआरसी कॉलनीमध्ये त्या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. माऊली जय हरिराम कृष्ण रे कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळ 1994 ची स्थापना. गुरुवर्य वैकुंठवासी आदरणीय शिवराम शाळकर, गुरुवर्य आदरणीय सोमनाथजी महाराज भंडारी, गुरुवर्य बालाराम महाराज पाटील मंडा, गुरुवर्य पांडुरंग बाबा धुमाळ आणि गुरुवर्य सर्वांचं देवस्थान ठिकाणी असणारे बापू यांच्या कृपाशीर्वादाने हा चाललेला पायी दिंडी सोहळा 32व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. मला वाटतं यावर्षी आदरणीय व्यासपीठ खूप मजबूत आहे. त्यांच्याकडे एखादी शंका मांडायला काही हरकत नाही. म्हणजे एवढे आदरणीय मंडळी असल्यानंतर काही समस्या असतात त्या समाजाकडून मांडायच्या असतात. सुरुवातीच्या काळामध्ये अशा परिस्थितीत दिवस काढले, खूप म्हणजे चालत जात असताना, कारण प्रथम आपल्या परिसरामध्ये पहिली दिंडी आपली मुरबाडवरून निघत होते, पण त्याच्यानंतर इथून सोमनाथ महाराज, आमचे संते महाराज, आमचे चौधरी मामा असतील, त्याच्यानंतर धुंदा महाराज असतील, यांच्या संकल्पनेतून आणि ह्या दिंडी सोहळ्याची सुरुवात. आणि सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील थयाचे, परंतु येथे अधिष्ठान पाहिजे, ते सद्गुरूचे अधिष्ठान मिळालं आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने ही दिंडी निघाली. त्याच्या पाठीमागचा असा हेतू आहे, गुरुवर्य शाळकर बाबांच्या आळंदी ते पंढरपूर ह्या 40 वाऱ्या झाल्या त्या पायी वाऱ्या. आणि पायी वारी असताना महाराजांचे सद्गुरू आहेत तुकाराम महाराज कबीर शास्त्री, ज्यांचं अभ्यास ऋषिकेशला झालेला असतो, त्यांना शास्त्री पदवी दिली जाते बरं का. ज्यांची संस्कृत हे ज्या वेळेस आपण ऋषिकेशला होतोय 12 वर्षाचा तपकाळ घालवा लागतो आणि मग त्याच्यानंतर ती पदवी दिली जाते. आणि त्या पदवीच्या नंतर हे आमचे सद्गुरू शाळकर महाराज त्यांचं दर्शन घेत असताना त्यांच्याकडे एक शब्द निघतोय की तुम्ही कधी ना कधी फडकरी व्हा. दिंडी सोहळा ज्यांच्या नावाने निघला जातो किंवा काढला जातो त्यांना फडकरी म्हटलं जातं. आणि ती फडकरी संज्ञा एका साधूचा शब्द पूर्ण करण्यासाठी कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळ हा स्थापन झाला. आणि त्या बाबांच्या बरोबर सर्व मंडळी, म्हणजे त्या टायमाला तुम्हाला बालाराम महाराज एक खांब आहे, सोमनाथ महाराज स्वतःची एफडी मोरून शनी या दिंडीसाठी खर्च करत. त्या काळामध्ये 50 रुपये म्हणजे भेटत होते. अशा अवस्थेमध्ये आमचे हरिभाऊ शेठ म्हात्रे ते सुद्धा म्हणजे स्वतःचा पैसा कमी पडेल त्या ठिकाणी टाकणारे असे हे लोक या दिंडीला लाभलेले. त्यावेळेस आपल्या नंतर मग बाकीच्या दिंड्यांना सुरुवात झाली. पण सुरुवातीच्या दिंडीचा काही अनुभव नसताना पहिला वर्ष जो मी आठवतो की अशा अवस्थेमध्ये राहण्याची व्यवस्था
जेवणाची व्यवस्था धड नाही, राहण्याची व्यवस्था धड नाही. पण जर का जीवनामध्ये तपश्चर्या जर झाली 10-12 वर्षाची की ऑटोमॅटिक सगळं भगवान परमात्मा ते आपल्याला सहकार्य करत असतोय. आता काय झालं बघा, 6 गुंठे जागा घेतल्यानंतर आमचे टिटवाळा मंदिरचे विठ्ठल मंदिरचे सरचिटणीस आमचे शशिकांत बाबू किस्मतराव अत्यंत त्यांनी परिश्रम घेऊन आणि बहुत कारण संस्था चालवतात त्यांना हे माहीत असतं की संस्था कशी उभी केली पाहिजे. नुसतं असं आपण मोकळं उभं राहून चालत नाही, त्याच्यासाठी काही अधिष्ठान असलं पाहिजे, कुठे जागा असली पाहिजे. आणि त्यांनी ते योजना करून शनी आपल्याला आळंदी क्षेत्रामध्ये 6 गुंठे जागा घेऊन त्यावेळी 44चा भाव होता, 44,000 रुपये. पण आपल्याकडे पैसेच नव्हते, तर आम्ही एक दिवशी असा दौरा केला होता की प्रत्येक माणसाकडे 1,000 रुपये काढायचे. आणि एका गावामध्ये गेलो, त्यांच्याकडे 1,000 रुपये मागितले. तो मनुष्य जाऊन झोपला घरी, तो उठायलाच तयार नाही. त्याच्या बायकोने सांगितलं की तुम्ही पैसे मागितले की काय माझ्या नवऱ्याकडनं. म्हणजे या अवस्थेतले आपले दिवस निघून गेले आहेत बरं का. तेव्हा संतांच्या कृपेने, देवाच्या कृपेने आतापर्यंत ह्या 32व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना हे सगळं वैभव आपल्याला बघायला मिळतंय. आता काही काळांतराने 10-12 वर्षापूर्वी जेवणाची सुद्धा अशी परिस्थिती, कारण दररोज आचार्य भांडी घासणारे बदलले जायचे. मग तो एखादा आचार्य कधी कधी तावाने तो स्वयंपाक बनवायचा, तर कधी कधी आव्हान बनवायचा, कधी तिखट बनवायचा, तर कधी कच्चं बनवायचा. अशा ह्या परिस्थितीत दिवस आपले निघून गेले. तर मी एका आरज म्हणून एका कीर्तनकाराला विचारलं की तुम्ही एवढ्या मागाची जागा पंढरपूरमध्ये घेऊन आणि तुम्ही कशी इथे डेव्हलपमेंट केलं. त्यांनी सांगितले आम्ही संस्था अशी तयार केली की त्या संस्थेला नाव वेगळ्या रूपाने देऊन आम्हाला गिरीश महाजन साहेबांनी 2 कोटी रुपये दिले बरं का. आता हे आपल्याकडे डोकाड असतो आपल्याकडे ते, आणि आपण असं करत नाही तेव्हा मला देण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही. आता आपण ही दिंडी चालवायची तर सर्व दात्या मंडळींना भेटून त्यांच्याकडनं निधी जमा करून आणि हा कसा तरी आपण कारभार करत असतो. जर 25 लाख रुपये किंवा 30 लाख रुपये जर आपल्याला एका गुंठ्याला द्यायचे तर आपल्याकडे पैसे नाही. त्याच्यासाठी मी आज बघितलं की तेज आपला अत्यंत मजबूत वाटतोय बरं का. आपण 33वं वर्ष असेल तर काही मंडळ सूचना आम्ही करतो, जबरदस्ती नाही, तर मग परत पुढच्या वर्षी येणार नाही असा काही होता कामा नाही बरं का. महिला मंडळाने 10,000 रुपये देऊन बरं का, वागडे साहेब 10,000 रुपये देऊन इमारत उभी केली. नाही केला तसं आम्ही त्यांच्यावर भार टाकणार आहोत. पण आपल्याला पार्किंगसाठी 5 गुंठे जागा झाली पाहिजे ही संकल्पना या ठिकाणी मी मांडत आहोत. तेव्हा आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि त्या कार्याला पूर्णता करावी असं माझी इच्छा आहे. आणि एक करावं एवढं बोलून या ठिकाणी माझे 2 शब्द पूर्ण करतो. रामकृष्ण हरी. यांच्या कृपा आशीर्वादाने परमपूजनीय गुरुवरे सोमनाथजी महाराज, परमपूजनीय गुरुवरे बालराम महाराज, आमचे हरिभाऊ म्हात्रेजी, आमचे असणारे रघुनाथ मामा पाटील, ह्या महात्म्यांच्या त्याचप्रमाणे ह्यामध्ये मला वाटतं आशीर्वाद आपण यांचाही घेतले, पांडुरंग बाबांचा आशीर्वाद घेतलेला आहे, बापूंचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि असं ह्या महात्म्यांच्या आशीर्वादाने हा दिंडी सोहळा या पवित्र क्षेत्रामधून, याला सिद्धेश्वर हा 5वा मैल म्हणतात, अत्यंत म्हणजे दुर्गम काळामध्ये या ठिकाणी ह्या मंदिराची निर्मिती करणारे हे मंडळी असतील, आमचे वामन काका असतील, बालराम दादा असतील. मला वाटतं त्या कार्यक्रमात हे मंदिर अर्ध असताना सगळी कोंढरीची वानरसेना आणली ती बरं का. आणि मग ते पूर्ण म्हणजे ही खंत आमच्या पांडुरंग बाबांनी बालराम दादाकडे मांडल्याबरोबर त्यांनी ती सगळी वानरसेना आणली कोंढरीतली. कारण रामाचं मंदिर म्हणजे ते वानरसेना असते, तिथे दुसरी कुठली सेना भेटणार नाही तुम्हाला. ती सेना घेऊन आणि हा मंदिराचं काम पूर्ण केलं. हे म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये असणारी ही आकांक्षा ते पांडुरंग महाराज. असा हा आपला हा 32वा वर्ष. त्याच्यानंतर आपले अंबादास महाराज, त्याच्यानंतर पांडुरंग पाटील आणि त्याच्यानंतर आमचे जनार्दनजी महाराज पाटील यांच्या ह्या मार्गदर्शनाने आणि हा दिंडी सोहळा आपला 32वा वर्ष आता हे माझ्याकडे आलेला आहे. म्हणजे आता आलेला आहे आणि संपत पण आलेला आहे. तेव्हा हा 32वा वर्ष आहे. उद्या आपण या ठिकाणी म्हणजे आजचं हे प्रस्थान आहे. दरवर्षीप्रमाणे प्रस्थान असतो आणि प्रस्थानासाठी आपण सगळी मंडळी जमत असतो. सकाळी दिंडी निघाली अटाळी गावातून, तीही परंपरा त्या मंडळीने जोपासलेला आहे. भले 10-20 लोक असतील पण तिथून नामचिंतन करत येत असताना या ठिकाणी येतात. प्रस्तावना येत असताना या ठिकाणी हरिपाठ पूर्ण करतात.
भव्य दिव्य मंदिर ज्या ठिकाणी महाराज सांगतात जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापाना, या ठिकाणी दररोज म्हणजे प्रत्येक पंधरवाड्यामध्ये पर्व काळ केला जातो तो एकादशी, आणि एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी नामचिंतन, अन्नदान इथे असणारे काही मंडळी सगळे त्यामध्ये आमचे जनार्दन महाराज म्हणजे प्रमुख आहे, सर्वांचं मार्गदर्शन आहे, गुरुदर्शन गुरुवारी आहे, आणि त्या मार्गदर्शनाने या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. ज्या ठिकाणी नामचिंतन होते तिथे पुण्य पिकलं जातं बरं का. आपला एक श्लोक असतो, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, एक नाही का, हा श्लोक आहे ना, की त्या श्लोकाच्या द्वारे जिथे नामचिंतन होतं, म्हणून तुकोबारायांचा अभंग आहे, जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापा नाश. अशा पवित्र क्षेत्रामधून 32 आपल्या दिंडीचं सुरुवात झाली, आणि आता हा 32व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. आता ह्या वर्षी म्हणजे थोडंसे अडचणी म्हणजे अवकाळी पाऊस असल्या कारणाने अडचणी जरी असल्या तरी तुकाराम महाराजांचा अभंग पाठ करावा लागेल. निष्ठावंत भाव भक्तांचा सधर्म निर्धार हे वर्म, किंवा नामदेव महाराजांचा अभंग आहे, देह दाहो अथवा राव पांडुरंगी दृढ भाव. अशी ज्याची संकल्पना असते त्याला वारकरी म्हणतात. पिढाला दिंडी सोहळ्याचा प्रस्ताव या ठिकाणी आपला होत आहे, आणि अभंग हा बाबांनी सुरुवात केला 32व्या वर्षापासून 1994 पासून तो आतापर्यंत तोच अभंग आपण या ठिकाणी घेतल्याचा असा आपला एक दंडक आहे. अत्यंत महत्वाचा अभंग आहे, अत्यंत महत्वाचा अभंग. त्या अभंगामधून सुरुवात अशी म्हणजे बरेवी ही वेळ जीवनामध्ये मनुष्य प्राणी जन्माला येण्यासाठी 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर मनुष्य प्राणी आपल्याला प्राप्त होत असतात, आणि मनुष्य प्राण्याला सगळ्यात म्हणजे जसं भागवतकार सांगतात, आहार निद्रा भय मैथू सर्व योनी शिसून समान, परी मनुष्य देयाचे ज्ञान अधिक दान सर्व. म्हणजे ज्ञान हे फक्त आणि फक्त मनुष्य प्राण्याला आहे, म्हणून त्याला हे त्याच्यासाठी बरवी भेट सांगितली. जगामध्ये आता महाराष्ट्रामध्ये हिंदू लोक आहेत 8 करोड लोक आहेत. 8 कोटीमध्ये पंढरपूरला 4 लाख लोक जमतात, ते अख्ख्या देशात 12 लाख किंवा 15 लाख. आळंदीला 10-12 लाख लोक जमतात, त्याच्यात अजून डबल पकडा. पण म्हणजे अशा लोकांसाठी तुकाराम महाराज म्हणतात की काय सांगता येत नाही, की बरेली हे वेळ सापडायची संधी. ज्यांच्या जीवनामध्ये ही मनुष्य देहाची प्राप्ती झाली, हा अत्यंत चांगलं बरं का देह प्राप्त आपल्याला झालेला आहे. दोन्ही शब्द एकत्र. तुकाराम महाराजांचे शब्द अत्यंत महत्वाचे आहेत आपल्या जीवनातल्या. जीवन जर आपल्याला सुवर्णमय बनवायचं असेल, बरही वेळ आणि बरवे झालो आलो या जन्मास, जोड जोडली मनुष्य देहाची. तर मनुष्य देहासारखा दुसरा प्राणी सर्व एवढी आडवे आहे, आणि एक मनुष्य देह फक्त उभा आहे. त्याच्यात महाराज सांगतात, महालाभाची उत्तम राशी येणे सर्व सुखाशी पात्र. महालाभ तुम्हाला या जीवनामध्ये प्राप्त करू शकता, लाभाच्या राशीच्या राशी नाही. तुका म्हणे ते लाभाच्या कोठीची लाभ, म्हणजे कोठीवरील लाभ तुम्ही ठरवलं ते तुम्ही करू शकता. तुम्ही मनामध्ये ठरवलं. आता काही मुलांची गरीब लोक असतात, त्यांची मुलं जी शिकतात ना, स्मशानात राहणारी मुलं महाराष्ट्रामध्ये 1 नंबर येतात. त्यांनी ठरवलं ते होतं की नाही? आपण सुद्धा ठरवलं होऊ शकतो.
देवच होईन तरी म्हणते तरी का चित्ती न धरा. महाराज सांगतात तुम्ही ठरवलं देव होणार तर देव सुद्धा व्हाल. विठाला का बदल होत नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला. फक्त कीर्तनापुरतं 1 तास त्यांच्या डोक्यात असतं. कीर्तन प्रवचन किंवा व्याख्यान असेल इथे संपलं की ते सुद्धा संपले जाते. संतांचे शब्द हे म्हणजे अत्यंत मौलिक शब्द असतात म्हणून त्याला परवा हा शब्द परवी ही वेळ मनुष्य ते प्राप्त झाली ही उत्तम वेळ प्राप्त झाली जीवनात. आणि या उत्तम वेळेमध्ये यदा कदाचित तुम्ही त्या संधीचा जर फायदा घेतला. संधी सुद्धा शब्द वापरला. परवी ही वेळ सापडलेली संधी. संधी सापडली त्या संधीमध्ये तुम्ही देवाचं नामचिंतन अनुष्ठान कितीतरी ऋषीमुळे आपल्यामध्ये सुद्धा तयार होतात. आपल्यामध्ये कितीतरी अधिकार संपन्न माणसं तयार होतात. माझा कधी पण विषय असतोय जोग महाराजांच्या धर्मशाळेमध्ये कीर्तनकार शिकवला जात नाही तिथे महात्मा बाहेर पडत असतो. जेवढे जेवढे आता ज्यांचा व्यवसाय आहे त्यांची गोष्ट सोडा पण तिथल्या कीर्तनकार हा महात्मा असतोय. साधू संतांनी मागचंही सांगितलं मधलंही सांगितलं ना पुढचंही सांगितलं. भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ याचंही सांगण्याचा अधिकार त्यांनी त्या ठिकाणी संपन्न करण्याचं त्यांनी ती तयारी ठेवली माझ्या जीवनामध्ये. म्हणून जीवनामध्ये अत्यंत ही उत्तम वेळ आपल्याला जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. तुम्ही सांगा जर उद्या आपण गेलोच या लोकांची यात्रा संपली तर काही करू शकत नाही. आज पण आपण ठरवलं 1 तासामध्ये देवाला तो 1 तास समर्पित केला. जर डोळ्यासमोर तुम्ही खटवांग राज्याचा विषय आणा अख्खी नगरी वैकुंठाला नेतोय. एका तासामध्ये पुण्यवान राजा आहे स्वर्गामध्ये देवाला मदत करतोय आणि देव प्रसन्न होतात. वनस्पती सांगतात बोल काय पाहिजे तुम्हाला. तुम्ही आम्हाला विजय मिळवून दिला. त्याने सांगितलं आयुष्य किती आहे ते सांगा. असं आपल्याला आपल्या जीवनातलं आयुष्य माहित नाही. गेले आयुष्याचे दिवस 4. आता आपण माऊलींच्या भेटीला चाललोय. माऊलींच्या समाधी सोहळ्याला 729 वर्ष आहे. समाधी सोहळा घेतलेला समाधीस्थ झाले ज्ञानेश्वर आणि त्या सोहळ्याला जात असताना ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी विनंती करायची असते पुढच्या वर्षी लवकर माझी तयारी झाली पाहिजे तुम्हाला भेटायची. ती जबाबदारी ज्ञानेश्वर महाराजांची असेल. तो तारीख किंवा हे पंढरी मुनी सोबे घेऊन येण्याची जबाबदारी ज्ञानेश्वर महाराजांची असेल. बरं का एवढी ताकद संतांमध्ये असते. म्हणून महाराज सांगतात या जीवनाचं महत्व कळण्यासाठी आध्यात्मिक संतांचं वाङ्मय अत्यंत वाचलं पाहिजे. बारकाई ग्रंथ वाचत असताना प्रास्ताविक सुद्धा एका काही महात्म्यांचे असतात. ज्ञानेश्वरी ग्रंथ असेल गाथा असेल भागवत असेल आणि प्रास्ताविक जे असतात महान महान महात्म्यांचे असतात ते वाचत असताना सुद्धा आपल्याला हृदयाला पाणी घातलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये अमोलिक असा प्राप्त झालेला हा नरदेव परत तुम्हाला भेटणार. नरदेव हे दुर्लभ दान
परत मिळणार नाही, एकदा गेला की संपला विषय. कारण तुम्ही विचार करा, तर माझा प्रत्येक वेळेला तो विषय असतो की 84 लक्ष योनीमधून आपल्याला या ठिकाणी मनुष्यते प्राप्त होते. एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे घ्यावा लागतात. कोणत्याही एका योनीचा तुम्ही विचार करा आणि त्याच्यावर लिखाण करा, त्याची काय अवस्था आहे त्या योनीची. गटारातल्या एखाद्या किडा सुद्धा आपण झालेला आहे, सर्प झालेला आहे, आपण पक्षी सुद्धा झालेलो आहोत, त्या जलचरामधले मच्छी सुद्धा झालेला आहे. आणि प्राणी 30 लाख प्राणी आहेत, त्याच्यातला घोडा, उंट, साप हे सगळे आपण होऊन गेलेलो आहोत. आणि नंतर शेवटचा मनुष्य प्राणी. म्हणून त्याच्यासाठी महाराज सांगतात की बहुता जन्मांती जोडी लागली हती, मनुष्य देह ऐसा धाव धरी पांडुरंग दृढ भाव. म्हणजे सगळ्या योनीतून फिरून आल्यानंतर, मनुष्य प्राणी भेटल्यानंतर जीवनामध्ये आपण असा विचार करायला पाहिजे की ही जीवनातली खरी वेळ आहे. या वेळीची संधी आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि संधी प्राप्त करण्यासाठी आपल्याला तुमच्या मनामधून जर त्यावेळेस विचार तयार होईल, त्यावेळेस तुमची बुद्धी आहे ना, तुम्हाला संचित सुद्धा सहाय्य करेल. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस कौरवांना सांगण्यासाठी गेला, शिष्टाईसाठी गेला, त्यावेळेस जर का याला कदाचित त्यांची बुद्धी त्यांना संचिताने जर सहाय्य केला असता ना, तर ते युद्ध झालं नसतं. पण करणार काय की ब्राह्मण म्हणजे त्यांच्या बरोबर असणारे द्रोणाचार्य हे ब्राह्मण आहेत आणि ते सुद्धा त्यांच्या बरोबर पाप करतात. म्हणून यांना बुद्धीने सहाय्य, संचिताने सहाय्य होता कामा नाही, यांना संपवावं लागतं. जसं राजस यज्ञामध्ये धर्मराजाला सांगतात, या यज्ञामध्ये जेवायला बसल्यातून एखादा दुष्ट मनुष्य शोधून आणला. त्या ठिकाणी धर्मराजाला एक सुद्धा दुष्ट दिसला नाही. आणि दुर्योधनाला सांगितलं एक तरी चांगला मनुष्य शोधून आण, एक सुद्धा चांगला दिसला नाही. त्यांना त्यांच्या बुद्धीला संचिताने सहाय्य केलं नाही. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना, वारी करत असताना आपल्याला माहिती आहे, आपल्या दुर्योगतेमध्ये आपलं सगळं जसं अवगुणाने आपण भरलेली मंडळी आहोत. पण संतांचा संग जर जीवनामध्ये झाला की अवगुण आपल्या निघायला तयार होतात. असते असते निघतात. मग त्याच्यानंतर आपल्याला संचित आपल्याला सहाय्य करायला सुरुवात करतात. थोडं जसं काय आपण तुकाराम महाराजांसारखे वंशज नाही, त्यांचं वंश म्हणजे वंश परंपरा दास मी आणखी नाही का. म्हणजे विश्वंभर बाबांपासून नामचिंतन तर तुकोबरायांपर्यंत त्यांचं नामचिंतन चालू आहे. त्याच्या सर्वोत्ती वेगोटी म्हणून आहे. म्हणजे किंचित सुद्धा त्यांच्या बुद्धीमध्ये दुष्टपणा नाही. ती म्हणजे आणि बुद्धी आपली जर चांगली असली, जसं दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज येतात, एका अंधारामध्ये तुम्ही जर गेला आणि त्या ठिकाणी छोटासा दिवा जरी लावला तर तिथलं संपूर्ण अंधार निघून जातं. तशी आपल्याला सद्बुद्धी जर तयार झाली तर दुष्ट असणारे संचित आपले निघून जातात. दवडल्यानंतर परत मनुष्यदेह भेटणार नाही, परत नामचिंतन करायला भेटणार नाही, संतांचं वाङ्मय ऐकायला भेटणार नाही. असा हा महाराज तुकोबराय सांगतात, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये सुद्धा हा सुखाचा सोहळा तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून त्याच्यासाठी जीवनामध्ये या संधीचा फायदा तुम्ही सोडू नका. अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं, जीवनामध्ये संधी प्राप्त झाली, ही वेळ चांगली प्राप्त झाली आणि माझ्या बुद्धीला संचिताने सहाय्य केलं, त्याच्यामुळे परिणाम असा झाला. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, येणे पंथे माझी चालती पाऊले, पंथे माझी चालती पाऊले, पंथे माझी चालती पाऊले, पंथे माझी चालती पाऊले, दर्शन झाले संता पायी, दर्शन झाले संता पायी, देवाची चालती पाऊले, देवाची चालती पाऊले.
या ती गेली साधू संत नकादा वाढराने ऐशी गरजती पुराणे. बरं का, अत्यंत मार्ग सूक्ष्म असणारा मार्ग आणि साधू संतांनी हा सोपा केला. तसा पंत या शब्दाचा अर्थ गुरुजी पण होतोय बरं का. म्हणजे जे सद्गुरू आहेत, संत आहेत, हे पंतच आहेत आणि ते पंथ म्हणजे ते आपल्याला मार्ग दाखवतात. मार्ग दाखवणे गेले आधी दयाळेने संत. मार्ग असा असला पाहिजे की त्या मार्गाने सर्वांना जाता आला पाहिजे. बरं का, त्याला राजमार्ग म्हणतात. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत चालेल. सर्वांना जाता आलं पाहिजे कारण त्या याला राजमार्ग म्हणतात. बघा, ज्ञानेश्वर महाराज हे नाथपंथी आहे, तुकाराम महाराज चैतन्यपंथी आहे आणि एकनाथ महाराज दत्त संप्रदायाचे आहे. पण सर्वांनी एकत्र येऊन समाजाला योग्य वाटेने कसं चालते असा हा पंथ त्यांनी निर्माण केला. नाहीतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कारण त्यांना दुसरा पंथ काढता आला असता आणि असाच समाज त्यांना जमा करता आला असता, पण त्यांनी हे असलं कार्य केलं नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं योग मार्गी मुनी गेले त्याच मार्गी चालले. बरं का, त्याच मार्गाने आम्ही चाललेलो आहोत आणि असा हा सुलभ मार्ग त्याला पंथ म्हणतात. आणि पंथ म्हटल्यानंतर त्या पंथाचे संत असले पाहिजे, त्या पंथाचे ग्रंथ असले पाहिजे, त्या संतांचा देव असला पाहिजे. बरं का, तसं आता आपले संत सुद्धा म्हणजे 55 संत आहेत. नामदेव महाराज आहेत, माऊली आहेत, आमचे एकनाथ महाराज आहेत, तुकोबर आहेत, निळोबर आहेत, असे हे संत आहेत आपले म्हणजे महान संत. त्याच्यानंतर त्यांचे ग्रंथ सुद्धा आहेत. नाथ भागवत असेल, तुकोबरायांचा गाथा असेल, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे. आणि देव सुद्धा म्हणजे स्वयं असणारा भगवान परमात्मा की तो नाही घडविला नाही बैसविला कुंडलिकाला भेटावया असा असणारा देव त्या पंथाचा असला पाहिजे, त्याला पंथ म्हणतात. बरं का, इतर पंथ जे आहेत त्या पंथांचा सुद्धा अभ्यास करावा आणि वारकरी संप्रदायाचा अभ्यास करावा. जीवनमुक्त तुम्हाला करायचं असेल तर वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला पाहिजे. संत इतके मोठे होते ना महाराज, त्यांनी मोठे असताना मोठेपणा बाजूला ठेवला आणि सांगितलं यारे यारे माझ्यासारखी कंबर कोणाचीच नाही. भगवान पांडुरंगाला बघितल्यानंतर जंगलात गेला पण परत आला नाही. आणि काणोपात्र आल्यानंतर काणोपात्राने देवाच्या उजव्या पायाला असं बोट लावलं तर 2 इंच खाली गेलं. एवढं देवाचा मऊ पाय. किती सुंदर भगवान परमात्मा. त्या काणोपात्राला त्या निमित्ताने संतांचा संग आणि दर्शन झालं. येडे पंथे माझी ही वेळ माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर मी काय केलं, येडे पंथे माझी चालली पावले या पंथाने चाललं. आता पावले आपले संसारामध्ये जी पावलं चालतात ती सगळे शून्य असतात आणि परमार्थातले पावले हे यज्ञ असतात. आयुष्यभर संसार करतो काहीच बरोबर येणार नाही आणि थोडासा परमार्थ केला तर तो बरोबर येत असतो. कारण नाही तर तुकाराम महाराजांचे शब्द खोटे ठरले असते. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला धन्य धन्य ते शरीर. त्या शरीराला धन्यता मिळेल
दृष्टांत सांगतो थोडक्यात. आपल्याकडे आहे का 5 मिनिटं आहे, 7:30 आपल्याला संपवायचं आहे. पाहुणे असू नगर नसलं तर आपला प्रश्न, मी साधूंच्या तिथपर्यंत चालत जातो आणि त्यांना घेऊन येतो. मग ती तिथपर्यंत गेल्यानंतर तिला जाण्यासाठी त्यांनी 100 यज्ञांचं पुण्य मागितलं बरं का. यांना जाण्यासाठी 500 पावलं लागली. त्यांनी साधूने सांगितलं 100 यज्ञांचं पुण्य पाहिजे तर तुमच्या यज्ञाला येतोय. त्या ठिकाणी द्रौपदीने सांगितलं माझं 500 यज्ञ झालेला आहे तिथे येण्यासाठी, 100 यज्ञांचं पुण्य तुम्हाला प्राप्त करून देतो, हा आणि तुम्ही चला. त्यांनी सांगितलं कसं काय म्हणजे नसेल तर मग शब्द तुमचा खोटा ठरेल साधूंचा. म्हणून तुकोबरायांचं जे लिखाण आहे ना त्याच्या पाठीमागे मोठा इतिहास असतोय. राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली. संसारातले सगळे पावलं फुकट जातात पण वारीला गेलेली सगळी पावलं सफल होतात. तुमच्या डॉक्टरच्या वाऱ्या संपतील, कोर्टाच्या वाऱ्या संपतील आणि तुमच्या येण्या जाण्याच्या सुद्धा वाऱ्या संपतील. वारी 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 जन्म मरणाची वारी हरी पडलो आता संकट. वारी हा शब्द हा वारकऱ्यांसाठी आहे, म्हणजे कुठल्या पण वाऱ्या नाही, फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि पांडुरंगाच्या तुम्ही एकदा देवाचं होऊन बघा. भगवान परमात्मा सांगतो अनन्य चिंतन आहे माझा तू अनन्य होऊन दाखव, तुझं सगळं काम करेल. पत्नी गरोदर आहे आणि तिचं बाळंतपण 2 दिवसावर आलेलं आहे. तिने सांगितलं तुम्ही आता वारीला जाणार, मला माहित आहे ऐकणार नाही तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहे, पण जाताना ताईंना पाठवा, म्हणजे माझ्या ननंदला इकडे पाठवून द्या. जी माणसं तुकाराम महाराजांचा शब्द त्यांना जोडला जातो, असो ऐसा कोठे आठवची नाही, विधीच विधेही बहुदशा, देहीच विधेही बहुदशा. म्हणजे विधेही जी अवस्था आहे ही त्या संतांची असते, साधूची असते. देवाकडे जात असताना कधीच पाठीमागे बघ, झोपडी घालून द्यायचं ना मग जायचं का, झोपडीची आठवण येतं का मला येणे. पण ते सांगतो बरं का, तेव्हा संतांचं दर्शन कदाचित तेव्हा त्या ठिकाणी आणि चोखोबरा निघून गेल्यानंतर भगवान परमात्म्याला त्याची चिंता लागली. अरे बाबा याची पत्नी सोयराबाई आता डिलिव्हरी होईल आणि तिच्यासाठी कोणी नाही त्या ठिकाणी. भगवान परमात्मा त्यांच्या बहिणीचं रूप घेऊन त्या ठिकाणी आला. त्याच पद्धतीचं त्यांनी जवळजवळ वारी होतो पण 1 महिनाभर तिथे थांबला आणि भगवान तिकडनं चौकोबा निघाला बरोबर इकडनं त्यांची बहीण निघून चालले. म्हणजे न सांगता करी सर्व काम, येणे पण ते चाललं पाहिजे. तुकोबरायांचे ते शब्द आहेत, मी सांगत नाही. तुकाराम महाराजांचे प्रणाचं वाङ्मय लिहून वाचून गेले नाही, कुठलं एखादा समोर इतिहास घेऊन लिहिलं नाही, स्वतःच वाङ्मय तयार केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या अवस्थेप्रमाणे त्यांनी ते लिहिलेलं अभंग आहे. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांचा प्रत्येक शब्द म्हणजे देव आहे. म्हणून महाराज सांगतात येणे पण ते माझे चालले पाऊले दर्शन झाले संता. मी स्वतः त्याच मार्गाने गेलो आणि मार्गाने जात असताना मला संतांचं दर्शन झालं. देव प्राप्त करण्यासाठी जाळोनी संसार वैसो लागणे, देव घरी यावा त्यांना खायला देण्यासाठी त्यांच्याकडे काही नाही. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू का कोप मोडकी दर दरीत पाण्या. इथे आम्ही पंच पक्वान्नाचं जेवण जेवतो तरी देवाला दाखवतो येतच नाही, काय करणार. प्रेम हे देवाचं देणं हे आठवणी जीवनामध्ये
असं प्रेम तयार होत नाही. तुम्ही जर तुमची वृत्ती तिकडे लावली की प्रेमाचं झड तुमच्यामध्ये तयार होण्यास सुरुवात होते. आणि प्रेम एकदा तयार झालं की मग मला सांगता विठाला विठाला जीवनामध्ये संतांचं दर्शन होण्यासाठी आपली जी तयारी आहे त्या पद्धतीने केली की आपल्या घरामध्ये असणारे 18 विश्व दारिद्र्य त्याला कंटाळा येतो. मलाच कंटाळा येतो त्या दारिद्र्याला कंटाळा येतो. काही लोक दारिद्र्याच बरं का, पण तुकाराम महाराजांची अशी अवस्था 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या तुकाराम महाराजांच्या घरी दारिद्र्याला कंटाळा आणि निघून गेला. मला अरे बाबा इथे एवढी दारिद्र्य असताना माझं स्वागत करत नाही, कमालची गोष्ट आहे. आणि स्वतः निघून गेला. मला सांगता त्राशिले दारिद्र्य दोषा धारा खंड. जीवनामध्ये काय दोष असतील ते सुद्धा निघून गेले. येणे काल पिंड पुनीत झाला. महाराज हा देह पुनीत करण्यासाठी असं कितीतरी प्रयत्न करावा लागतात त्याच्यासाठी, नाही का? म्हणजे पुनीत होण्यासाठी तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये नामचिंतनाची गरज आहे. आणि ती गरज जीवनामध्ये तुकोबारायांनी करून दाखवली, म्हणून त्यांचा व्यापार हा सफल झाला. शेवटच्या तुकोबारायांच्या चरणात सांगतात कोणत्याच योनीमध्ये नाही. आणि त्याच्यात ती साधना सुद्धा करता येत नाही, नामचिंतन घेता येत नाही, बोलता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही, कुठल्याही प्रकारचं नाही. मनुष्य प्राण्यामध्ये ही संधी प्राप्त झाल्यानंतर मला सांगतात मला माझ्या जीवनातला व्यापार संपला नाही. त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार. येरधार म्हणजे सामान्य नाही, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे चिराकडे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्या ठिकाणी सांगतात या शरीराला तुम्ही आलात
आता आल्यानंतर संधी प्राप्त झाले, तुम्ही तुमचं जीवन प्रफुल्लित बनवा, देवाच्या चरणाकडे लावा, संतांची सेवा करा, तुमची येरदार संपली जाते. महाराजांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी चिरा हा शब्द वापरले. चिरा शब्द कशामध्ये वापरले जातो माहिती का? जमिनीचे मोजमाप करत असताना त्या ठिकाणी चिरा ठेवला जातो, म्हणजे त्याला खूण म्हणतात.